विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 12वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित विविध व्हिडिओंसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. वेलकम बॅक इन अवर यूट्यूब चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. Friends, in this video we are going to learn a lesson 3.4 statement of purpose. So let's begin lesson explanation of statement of purpose from 12th English. Introduction. A statement of purpose म्हणजेच SOP statement of purpose is a personalized application seeking admission to a university for a particular course. म्हणजे एक लक्षात घ्या की हा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, SOP आहे, हा विद्यार्थ्याने एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये स्वतःला ॲडमिशन मिळवून घेण्यासाठी स्वतःची ॲडमिशन पक्की करण्यासाठी केलेला एक अर्ज आहे आणि तो अर्ज थोडा विस्तृत स्वरूपात आहे. इट इज अ ब्रीफ एसे डिस्क्रायबिंग यू ॲज द पर्सन यू आर. म्हणजे हा एक ब्रीफ एसे आहे. एसे हा खूप मोठा असतो, लांब असतो, परंतु हा एक ब्रीफ आहे, छोटा एसे आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं वर्णन करता की तुम्ही कशी आहात. त्यामध्ये तुम्ही युअर गोल्स अँड युअर प्लॅन्स, तुमचे गोल्स काय आहे, तुमचं ध्येय, तुमचं लक्ष्य आणि तुमचे प्लॅनिंग्स. द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्स ओनली द डेटा फॅक्च्युअली व्हेअरॅज अँड SOP इज अ सब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ युअर पर्सनॅलिटी. म्हणजे बघा या ठिकाणी स्कोअर कार्ड आणि जी ट्रान्सक्रिप्ट आहे, एखादी स्क्रिप्ट वगैरे, तर यामधून काय होतो, आपल्याला डेटा मिळतो, परंतु तो डेटा कसा असतो, फॅक्च्युअली असतो, म्हणजे तो वस्तुनिष्ठ असतो. परंतु SOPच्या माध्यमातून आपण काय करतो, आपलं स्वतःचंच आपण त्यामध्ये वर्णन करतो आणि आपण स्वतःचं वर्णन करतो. त्यामुळे तो जो डेटा असतो तो सब्जेक्टिव्ह होतो, ऑब्जेक्टिव्ह न राहता तो सब्जेक्टिव्ह होतो. म्हणजे व्यक्तिगतरित्या त्यामध्ये सर्व आपण माहिती भरतो आणि म्हणून तो डेटा ऑब्जेक्टिव्हपेक्षाही महत्त्वपूर्ण होतो. त्याला म्हटलेलं आहे सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ युअर पर्सनॅलिटी, आपल्या व्यक्तिमत्वाचं त्यामध्ये एक विवेचन केलेलं असतं. युअर युनिक क्वालिटीज अँड स्ट्रेंथ ॲज यू परस्यू देम. म्हणजे तुमच्यामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण क्वालिटीज आहे आणि तुमची जे काही स्ट्रेंथ आहे, तुमचे बलस्थाने, तर त्यांना आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपण त्या अर्जामध्ये, त्या विनंती अर्जामध्ये आपण ते मेन्शन करतो. It gives you a chance to put forward your liking for the said course and the factors that prompted you to pursue the course. म्हणजे या SOPच्या माध्यमातून तुम्ही तो कोर्स का निवडत आहात, त्याच कोर्सची तुम्हाला कशी काय आवड आहे किंवा तुम्हाला ती आवड कशी निर्माण झाली, कोणते फॅक्टर्स आहे ज्यामुळे तुम्ही तो कोर्स निवडू इच्छिता. तर एकंदर या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला त्या SOPमध्ये द्यावी लागते. मोर दॅन दॅट अँड SOP इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर कोर्स प्लॅन. आणि बघा तो जो SOP असतो, तो SOP हा एखाद्या ब्ल्यू प्रिंटप्रमाणे काम करतो. म्हणजे तो तुमचा जो कोर्स प्लॅन असतो, त्या कोर्स प्लॅनची ब्ल्यू प्रिंट असतो तो SOP. इन ॲन SOP युअर चूजिंग ऑफ द पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन मस्ट बी प्रेझेंटेड कन्व्हिन्सिंगली. त्या SOPमध्ये तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक हे त्या इन्स्टिट्यूटला पटवून द्यावं लागते की तुम्हाला तेच इन्स्टिट्यूट आणि तोच कोर्स का निवडायचा आहे. ॲज द ॲडमिशन कमिटी असेसेस द ॲप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ द SOP रिसिव्ड and impressive SOP proves to be the master key to open up the gate of your career. प्रत्येक व्यक्तीला कुठलं ना कुठलं करिअर निर्माण करायचं असते, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असते आणि त्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची, शिक्षणाची गरज आहे. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यावी लागते आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीज आपल्याला सहजासहजी ॲडमिशन देत नाही. तर त्यावेळेला आपण SOPमध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहे, तो SOP आपला तिथल्या असेसमेंट कमिटीकडे गेल्यानंतर आपला SOP जेवढं पॉवरफुल असेल, जेवढं इम्प्रेसिव्ह असेल, तर त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी ॲप्रुव्हल मिळणार आहे, एंट्री मिळणार आहे आणि तिथूनच आपल्या करिअरला सुरुवात होणार आहे. म्हणून चांगला आणि इम्प्रेसिव्ह SOP आपल्यासाठी मास्टर की म्हणून प्रूव्ह होऊ शकतो आणि आपल्या प्रगतीचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. प्रिपेअरिंग अ सिन्सिअर, इम्प्रेसिव्ह अँड ट्रान्सपरंट SOP इज अ स्किल दॅट एव्हरी स्टुडंट हू अस्पायर टू गेट इन टू अ गुड युनिव्हर्सिटी मस्ट ॲक्वायर. ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि आपलं करिअर निवडायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी SOP निर्माण करण्याचं कौशल्य शिकलं पाहिजे. कारण हे एक स्किल आहे आणि हे करत असताना तुमचा SOP अतिशय सिन्सिअर असला पाहिजे, प्रामाणिक, प्रांजळ असला पाहिजे. सोबतच तो इम्प्रेसिव्ह, प्रभावी असला पाहिजे आणि ट्रान्सपरंट, पारदर्शक असला पाहिजे. Though the length and focus of the SOPs may differ from courses to courses and universities to universities, a general format for undergraduate courses is given below.
जरी आता SOPचा जो फॉर्मॅट आहे तो प्रत्येक कोर्स वाईज किंवा कॉलेज वाईज डिफरंट राहू शकतो, तरीही आपल्यासाठी या ठिकाणी एक फॉर्मॅट दाखविलेला आहे, तो खालीलप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला SOPचा फॉर्मॅट दिलेला आहे. बघा पहिला पॉईंट, द SOP शुड बी आयडियली ऑफ अराउंड 500 वर्ड्स डिवायडेड इंटू 5 or 6 पॅराग्राफ्स. म्हणजे आपण जो शॉर्ट एसे लिहिणार आहोत SOPच्या स्वरूपामध्ये तो 500 शब्दांपर्यंत मर्यादित असावा, सोबतच 5 ते 6 पॅराग्राफ्समध्ये तो आपण लिहिलेला असावा. द इंट्रोडक्शन शुड बी फॉलोड बाय अ शॉर्ट स्केच ऑफ युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. पहिल्या इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये आपण स्वतःचं स्केच, आपलं वर्णन आणि आपलं पर्सनल बॅकग्राऊंड, आपलं मेंटल मेकअप म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या कसे काय तयार झालो आणि आपलं एम लाईफमधलं जे एम आहे त्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे. द सेकंड पॅरेग्राफ मस्ट कंटेन द रिझन ऑफ चूजिंग द पर्टिक्युलर प्रोग्राम ऑर कोर्स. म्हणजे सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला आपण हाच प्रोग्राम किंवा हाच कोर्स का निवडत आहोत याचं कारण आपल्याला त्यामध्ये लिहावं लागेल. यू शुड बी एबल टू कनेक्ट युअर एरिया ऑफ इंटरेस्ट विथ द सिलेक्शन ऑफ कोर्स. आणि तुम्हाला त्यासोबतच तुमचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्हाला ज्या विषयांमध्ये आवड आहे आणि तुम्ही जो सिलेक्ट केलेला कोर्स आहे त्यांचं तारतम्य तुम्हाला दाखवावं लागेल. म्हणजे तुम्ही निवडलेला कोर्स आणि तुमच्या आवडीनिवडी ह्या कुठेतरी मॅच झाल्या पाहिजे. तर त्या संदर्भात तुम्हाला तुमच्या SOPमध्ये तशा प्रकारचं वर्णन करावं लागेल. इन द थर्ड पॅराग्राफ यू कॅन राईट अबाउट युअर पर्सनल क्वालिटीज दॅट विल स्टँड इन युअर फेअर फॉर परस्युइंग द सेट कोर्स. त्यानंतर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गुणांकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तुमच्या गुणांबद्दल त्या पॅराग्राफमध्ये लिहावं लागेल. म्हणजे जेणेकरून तुमचे ते गुण तुम्ही जो कोर्स निवडलेला आहे त्या दृष्टीने अनुकूल दिसले पाहिजे. म्हणजे सिलेक्शन कमिटीला हे वाटलं पाहिजे की नाही या व्यक्तींमध्ये हे गुण आहे, हा व्यक्ती हा कोर्स नक्कीच पूर्ण करू शकतो. तर तशा प्रकारच्या गुणांचं वर्णन आपल्याला SOPमध्ये दाखवावं लागेल आणि हे लिहावं लागेल थर्ड पॅराग्राफमध्ये. Also write about your hobbies and extracurricular activities here and mention how they will support your goal. आणि त्यासोबतच तुमच्या हॉबीज आणि तुमचं जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे शाळा किंवा कॉलेज व्यतिरिक्त जे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी वर्णन करावं लागेल, जेणेकरून त्या सर्वांनी तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे तुमचं गोल अचीव करण्यासाठी. हे त्या असेसमेंट कमिटीला आपल्याला दाखवायचं आहे की माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज आहे, मला अशा हॉबीज आहे, म्हणजे मी हे गोल नक्कीच पूर्ण करू शकतो. आणि जेव्हा त्या कमिटीला हे वाटेल त्याच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. त्यानंतरचा पॅरेग्राफ हा चौथा पॅरेग्राफ असेल आणि त्यामध्ये यू कॅन मेन्शन युअर एक्सपिरियन्स ऑर एक्सपोजर टू द सेड फील्ड इन युअर फोर्थ पॅरेग्राफ. दिस कुड बी अन इंटर्नशिप ऑर प्रोजेक्ट दॅट यू डीड. म्हणजे चौथ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काही अनुभव आहेत का किंवा तुम्ही काही इंटर्नशिप किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही राबविलेला आहे का त्या संदर्भात तुम्हाला माहिती चौथ्या पॅरेग्राफमध्ये लिहावी लागेल. यू कॅन ऑल्सो मेन्शन हिअर सम फॅक्ट्स दॅट यू मेक यू डिस्टिंग फ्रॉम अदर अप्लिकंट. आणि तुम्ही इतर अप्लिकंट्सपेक्षा कसे वेगळे आहात, तुमच्यामध्ये कशा एक्स्ट्रा क्वालिटीज आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतील आणि ते करण्यासाठी तुम्हाला त्या SOPमध्ये तशा प्रकारचं वर्णन करावं लागेल. हा झाला चौथा पॅरेग्राफ. त्यानंतर पाचवा किंवा लास्ट पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय करावं लागते, द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ मस्ट रिफ्लेक्ट युअर लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दीर्घकालीन करिअरबद्दल तुमचा जो काही दृष्टिकोन आहे त्याबद्दल लिहिणं आवश्यक आहे. यू शुड ऑल्सो स्टेट हिअर हाऊ immensely beneficial it would be for you to get admission to this particular university and course. म्हणजे तुम्हाला त्याच विद्यापीठामध्ये त्याच अभ्यासक्रमासाठी त्याच कोर्ससाठी प्रवेश मिळणं कसं काय महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर तुम्ही भविष्यामध्ये त्या संधीचं सोनं कसं काय करू शकाल या संदर्भात तुम्हाला शेवटच्या पॅरेग्राफमध्ये भर द्यावा लागेल. तर अशा प्रकारचे तुम्हाला काही पॉईंट्स आहे त्यानुसार तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करावं लागेल. त्यासोबतच काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे जे आपल्याला रिमेंबर करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. पहिला पॉईंट, राईट द SOP इन अ क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड स्टाईल. म्हणजे स्पष्ट भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये तुम्हाला तो SOP लिहायचा आहे, म्हणजे समोरच्याला समजलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. दुसरं, बी केअरफुल टू अवॉइड मिस्टेक्स इन स्पेलिंग अँड ग्रामर. या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करायच्या आहे आणि ग्रामरच्या ज्या काही चुका आहेत त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या आहे. जर आपण या ठिकाणी चुका केल्या तर तुमच्यामधली जी काही क्वालिटी आहे समोरच्याला वाटेल की हा एवढा परफेक्ट नाही, हा कमजोर आहे, कच्चा आहे, असा समज समोरच्याचा निर्माण होऊ शकतो असेसमेंट कमिटीचा. तिसरा पॉईंट,
फॅक्ट्स मस्ट बी प्रेझेंटेड इन अ कन्व्हिन्सिंग मॅनर. आणि जे काही तुम्हाला त्या SOP मध्ये लिहायचं आहे ते तुम्हाला कन्व्हिन्सिंग मॅनरमध्ये लिहायचं आहे. म्हणजे समोरच्याला तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे, त्याला पटेल अशा स्वरूपात सर्व काही लिहायचं आहे. चौथा मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. द लिंक बिटवीन द कोर्स यू वॉन्ट टू परस्यू अँड युअर करिअर चॉईस शुड बी क्लिअर. म्हणजे आता तुम्ही जो कोर्स घेऊ इच्छिता आणि तुम्हाला जो काही करिअर प्लॅन करायचा आहे तर त्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध असला पाहिजे. तो तुमचा परस्पर संबंध स्पष्ट झाला पाहिजे, त्यामध्ये इंटरलिंकिंग असली पाहिजे. म्हणजे तुमचं करिअर गोल आणि तुमचा कोर्स यामध्ये तफावत नसली पाहिजे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे हायलाईट युअर क्वालिटीज अँड लाईफ एक्सपिरियन्स इन सच अ वे दॅट युअर अप्लिकेशन रेंडर्स अ युनिक टोन अँड टिनर. आता यामध्ये बघा तुमचे गुण आणि तुमचं जे जीवन आहे किंवा तुमच्या जीवनामधले जे काही अनुभव आहे, एक्सपिरियन्सेस आहे ते तुम्हाला प्रभावीपणे मांडावे लागतील. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमच्या अर्जाला एक वेगळी उंची मिळेल, तुमचा अर्ज इम्प्रेसिव्ह राहील, समोरच्याला असं वाटेल की नाही हा व्यक्ती काहीतरी वेगळा आहे. म्हणजे तुमच्या SOPला एक वजन प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे मुद्दे प्रभावीपणे मांडावे लागतील. SOP लिहिताना एक शेवटची गोष्ट जी आपल्याला महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवायची आहे, बी स्ट्रेट फॉरवर्ड, स्पष्ट असा अँड ट्रान्सपरंट आणि पारदर्शक रहा. द जजिंग कमिटी हू स्क्रीन्स द ॲप्लिकेशन कॉम्प्राइज व्हेरी एक्सपिरियन्स पीपल. म्हणजे जी जजिंग कमिटी असेल जी तुम्हाला ॲडमिशन देणार आहे, तुमच्या SOPचं जे जजिंग करणार आहे ती कमिटी खूप अनुभवी असणार आहे आणि ते लोक तुमचा अर्ज अतिशय चांगल्या पद्धतीने तपासणार आहे. अँड एनी ओपॅसिटी इन रायटिंग विल प्रूव्ह काउंटर प्रोडक्टिव्ह. म्हणजे जर तुमच्या लेखनामध्ये जर त्यांना काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही मुद्दे जर त्यांना पटले नाही, तुम्ही जर इंटरलिंकिंग बरोबर केली नाही, तुमच्या लेखनामध्ये त्यांना संदिग्धता वाटली, त्यांना असं वाटलं की हा व्यक्ती हा कोर्स करू शकणार नाही किंवा यानं जे गोल निवडलेला आहे तो करण्यासाठी परिपूर्ण नाही, तर ती गोष्ट तुमच्यासाठी प्रतिकूल राहू शकते, तुमचा अर्ज रिजेक्ट पण होऊ शकतो. So thanks a lot for watching Moral English Group for classes 7th, 8th, 9th, 10th and 12th. Thank you.